सो हॅलो अँड वेलकम टू विदर्भ आय एस अकॅडमी. विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल. ठीक आहे, राज्यशास्त्र या विषयाचा आपण इन डिटेल अभ्यास घेणार आहोत. चला, सो राज्यशास्त्र या विषयाशी निगडीत काही बाबी आहेत ज्या आपण स्पीडमध्ये घेणार आहोत. तर सर्वात पहिले काय की ऐतिहासिक पार्श्वभूमी. ज्या वेळेस आपण पॉलिटी या कोणतंही पुस्तक घ्या, लक्ष्मीकांत घ्या किंवा इतर कोणते राज्यशास्त्राचे जे पुस्तक असतील, त्याच्यामध्ये पहिला पार्ट काय असतो? ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता लेट्स सपोज मी पॉलिटीचा टीचर आहे, मी तुम्हाला इतिहासाविषयी का सांगू किंवा त्या पुस्तकामध्ये ऐतिहासिक गोष्टी का दिलेल्या आहेत? ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय की जे ब्रिटिश भारतात आले, भारतामध्ये त्यांनी काय काय गोष्टी केल्या ज्याच्याने आपण जे लिगली त्यांनी आपल्याला कॅप्चर केलं होतं. ठीक आहे, तर आपण ते व्यवस्थित बघू. तर तुम्हाला एक माहीत आहे की 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं आगमन होते. आता आगमन होतं म्हणजे काय होतं की बाबा त्यावेळेस तिथले जे व्यापारी लोक आहेत त्यांनी असं ठरवलं की पूर्वेकडे व्यापार करायचा. मग पूर्वेकडे व्यापार करायचा तर सुरुवात पहिले काय झाली, त्यांनी एक कंपनी स्थापन केली. कंपनी स्थापन केल्यानंतर काय झालं की त्या लोकांना पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी तिथली राजा किंवा राणी यांची काय मिळाली? सनद काय होतं? रॉयल चार्टर काय होतं तर पूर्वेकडे तुम्ही व्यापार करण्यासाठी तुम्हाला आम्ही सनद देतोय, म्हणजे पूर्वेकडे तुम्ही मक्तेदारी, फ्री ट्रेड, तुमच्या बरोबर कोणी नाही, तुम्हाला मक्तेदारी देते, तुम्हाला सनद देते, पूर्वेकडे व्यापार करा. आता झालं असं की ब्रिटिश भारतात आले, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात. आता ते काय व्यापारी म्हणून भारतात आले होते. त्यांनी व्यापार सुरू केली. मग पॉलिटिकल अफेअर्समध्ये आले. 1757चं युद्ध तुम्हाला माहिती आहे, प्लासीचं युद्ध. त्यानंतर जे बक्सारचं युद्ध झालं, ठीक आहे, बक्सारचं 1764, ठीक आहे, 1764 मध्ये बक्सारचं युद्ध झालं. यामध्ये 3 ठिकाणचे कोणकोणते? बेंगॉल, ओरिसा आणि बिहार, ह्या 3 ठिकाणचे त्यांना दिवानी राईट्स मिळाले. दिवानी अधिकार म्हणजे काय? ते तिथलं टॅक्स कलेक्ट करू शकत होते. टॅक्स म्हणजे आता त्यावेळेस बघा, त्यावेळेस हे दिवानी अधिकार त्यांना मिळाले. मग बंगाल, बिहार आणि ओरिसा त्यावेळेसचे समृद्ध प्रदेश होते. म्हणजे तुम्ही स्वतःला त्यावेळेस घेऊन जा की भारताला सोन्याची चिडिया असं काही ब्रीद होतं. कारण पूर्वेकडचा जो आपण त्यांच्यासाठी एक खजिना टाईप होतो, ठीक आहे, ब्रिटिशांसाठी. म्हणून बंगाल, बिहार आणि ओरिसा इथले ज्यावेळेस त्यांना राईट्स मिळाले, कोणाला? कंपनीला. झालं काय, इथून त्यांनी खूप पैसा कमवला. परंतु झालं असं की कंपनी ज्यावेळेस डिव्हिडंड द्यायला गेली ना, तर कंपनी कर्जामध्ये होते. मग नेमकं झालं काय म्हणजे इथून तर पैसा मिळाला, परंतु इथून तो पैसा कोणी कमवला? त्यांचे जे कंपनीचे अधिकार आहे ना, कंपनीचे अधिकारी म्हणजेच कंपनी ही समृद्ध होण्याच्या जागी त्यांचे अधिकारी समृद्ध झाले. म्हणजेच काय झाला? भ्रष्टाचार. कोणी केला? कंपनीचे अधिकारी. मग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जर भ्रष्टाचार केला तर कंपनी डिव्हिडंडमध्ये काय रिटर्न करणार? काहीच नाही. उलट कंपनी गेली ब्रिटिश संसदेकडे गेल्यानंतर त्यांनी ब्रिटिश संसदेला म्हटलं, माय लॉर्ड, आम्हाला पैसे पाहिजे, कर्ज म्हणून आम्हाला कर्ज पाहिजे. मग ब्रिटिश सरकार थोडंसं कन्फ्यूज झालं. अरे, तुम्ही कंपनी आहे, तुम्हाला मक्तेदारी मिळाली, तुम्हाला आम्ही सनद दिलेली आहे, जाऊन तुम्ही तिथं व्यापार करतायत, पैसा कमवतायत, परंतु ही मिसमॅनेजमेंट होती. हे संसदेला कळालं. मग संसदेला म्हटलं, ओके ठीक आहे, तुम्ही असं करणार ना, मग आम्ही पण तयार आहे, आम्ही पैसे देऊ. ओके, परंतु आता कंपनीला काही बंधनं आहे. बंधनं म्हणजे काय? तुम्हाला 1 रुपयाचा सुद्धा, 1 रुपया किंवा 1 पाऊंड, त्यावेळेस पाऊंड वगैरे होते, सो तुम्हाला 1 पाऊंडचा, 1 पेनीचा हिशोब द्यावा लागेल आम्हाला. म्हणजेच काय? तुम्हाला अकाउंटेबिलिटी दाखवावं लागेल.
अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी. यू हॅव टू गिव्ह आन्सर टू अस की तुम्ही रुपया कुठं खर्च केला. मग आता कंपनी होती भारतामध्ये, मग ब्रिटिश संसदेने काय केलं, पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट पास केला. कोणता? 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. आता हा रेग्युलेटिंग ॲक्ट नेमका काय होता की तुम्ही काय करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो बट तुम्ही एक रुपयाचा हिशोब द्या. एक रुपयाचा हिशोब, आम्हाला आन्सर पाहिजे तुमच्याकडनं की असं चाललंय. बरं ठीक आहे, मग आता कशा प्रकारे आन्सर देणार, कशा प्रकारे कंपनीवरती होल्ड करणार. मग आम्ही काय करू, आम्ही प्रत्येक 20 वर्षानंतर याला रिवाईज करणार, याला अपडेट करणार. म्हणजेच 1773, 1793, 1813, 1833 आणि 1853 हा शेवटचा चार्टर ॲक्ट होता. ठीक आहे, 1753चा शेवटचा होता. आता एवढे त्यांनी 20 वर्षानंतर रिवाईज करत तिथपर्यंत गेले. आता ब्रिटिशांना हे कळालं होतं की कंपनी आहे ना, कंपनीला कंट्रोल करणं गरजेचं होतं, कारण कंपनी पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली खूप स्ट्रॉंग झाली होती. कारण भारतातून जो पैसा तिथल्या अधिकारी भ्रष्टाचाराच्या स्वरूपात, कारण कंपनी व्यापार करण्याजागी तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वतःचा व्यापार चालू केला होता, म्हणून ते खूप रिच झाले होते, म्हणून त्यांनी होल्ड मिळवला होता ब्रिटनमध्ये पॉलिटिकली. मग झालं काय, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा पास झाला. त्याच्यामध्ये त्यांनी कंपनीच्या पॉवर सेपरेट करून टाकल्या. पॉवर सेपरेट. इथं काय केलं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स स्थापन केलं. आणि इथं काय केलं, दुसरे ठीक आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स असे 2 घटक त्यांनी स्थापन केले. मग आता एक मला सांगा, इथं काय अधिकार दिले त्यांनी. इथं त्यांनी सर्व राजकीय, लष्करी हे सर्व अधिकार दिले. आणि हे कोण बघणार, हे संसद बघणार, हे तिथले ब्रिटिश बघतात. आणि इथं जे व्यापारी अधिकार होते, हे व्यापारी अधिकार कोण बघणार, हे बघणार कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे, अजून ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य चालू आहे 1773 पासून ते 1853 पर्यंत कंपनी राज्य आहे. 1858चा पहिला कायदा आला होता, त्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं होतं. ब्रिटिश संसद सांगतो काय तर. ठीक आहे, आता झालं असं की 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने एक गोष्ट आली की बाबा इथून आहे ना, जे तुम्ही आता बघता काय, सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन हा शब्द तुम्ही ऐकला असाल. झालं काय, इथं होतं बॉम्बे, बेंगॉल आणि मद्रास. ठीक आहे, असे 3 प्रांत होते, म्हणजे वेगवेगळे प्रांत होते. इथं सेपरेट गव्हर्नर होते, इथं पण गव्हर्नर होते. मग आता संसदेला किंवा ब्रिटिश संसदेला आता ईस्ट इंडिया कंपनीवरती कंट्रोल मिळवायचं आहे, तर काय करावं लागणार, त्यांना पाहिजे सेंट्रलायझेशन, कंट्रोल, संपूर्ण कंट्रोल पाहिजे, पूर्ण कंट्रोल पाहिजे. मग त्यांनी काय केलं, इथल्या दोन ठिकाणचे आता यांना कोणकोणते राईट्स होते, यांना होते लीगल, ठीक आहे, आणि यांना एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह, म्हणजे कार्यकारी आणि कायदेकारी. हे आहेत एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी, आणि कायदेकारी. कार्यकारी आणि कायदेकारी तुमच्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, एक व्यवस्थित बघून घ्या, कायदेकारी काय आणि कार्यकारी काय. ठीक आहे, तर 2 राईट्स होते, कायदेकारी आणि कार्यकारी. ठीक आहे, मग इथले जे कायदेकारी म्हणजे लेजिस्लेटिव्ह जे अधिकार होते ना, ते काय केलं, ते ट्रान्सफर केले. ट्रान्सफर होण्याला सुरुवात झाली, अजून सुरुवात झाली आहे, संपलं नाही. म्हणजेच काय, बेंगॉलचे जे गव्हर्नर होते कोण, वॉरन हेस्टिंग. हा काय झाला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ठीक आहे, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण, पहिला वॉरन हेस्टिंग. आता बघा हे टर्म आहे ना, गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल, हे आजपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना कळालं नाही की नेमकं काय चालू आहे. बरोबर, तर इथलं जे लेजिस्लेटिव्ह पॉवर आहेत, म्हणजे कायदे करणारी जी पॉवर आहे, ती ट्रान्सफर व्हायला लागली कुठं, बेंगालला. ठीक आहे, म्हणजेच काय झालंय, सुरुवात झाली कशाची, सेंट्रलायझेशनची. पॉवर ज्या वेळेस ट्रान्सफर होत आहेत एका ठिकाणी, त्यावेळेस सेंट्रलायझेशन होते. चला पुढचा मुद्दा. आता झालं असं
की वॉरन हेस्टिंग हे पहिले गव्हर्नर जनरल झाले, हां, बंगालचे गव्हर्नर जनरल. ही टर्म लक्षात ठेवा कोण होतं, कारण आयोग विचारते. आता ऐतिहासिकदृष्ट्या आहेत, आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी फक्त जे राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल व्ह्यू ना आहे तेवढंच बघणार. चल मग दुसरं एक अजून झालं काय, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने 1774 सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. काय झालं, सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली कलकत्तामध्ये. ठीक आहे, ठीक आहे, कलकत्त्यामध्ये. आता कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. मग स्थापना झाल्यानंतर सर इलिया इम्पे हे पहिले 1+3 मध्ये हे पहिले चीफ जस्टिस होते, सर इलिया इम्पे. आता जे आपण बघितलं सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर चालू आहे. एका साईडला गव्हर्नर जनरलचं पॉवर वाढलेत, पॉवर इकडे गेलेत. वॉरन हेस्टिंगचं काम वाढलं. मग काम वाढलं तर हा एकटा काम करणार आहे काय, नाही. मग याच्यासाठी एक परिषद स्थापन करण्यात आली. 4 मेंबर होते त्यामध्ये. ठीक आहे, याला कलकत्ता परिषद पण म्हणायचे. ठीक आहे, याला कलकत्ता परिषद पण म्हणायचे. ठीक आहे, जे वॉरन हेस्टिंगचे होते कलकत्ता परिषद किंवा काउन्सिल ऑफ 4 असं पण म्हणायचे. आता झालं असं, हे जे हा जो प्रांत होता भारताचा जो प्रांत होता वेगवेगळे, याच्यावरती जे कंट्रोल होतं, लेट्स सपोज वॉरन हेस्टिंगचं होतंच कारण गव्हर्नर जनरल आहे. आता याच्यावर जे कंट्रोल आहे, ठीक आहे, इथे जे अधिकारी आहेत यांच्यावरती डबल कंट्रोल जनरेट झालं. डबल कंट्रोल म्हणजे कसं, इकडनं वॉरन हेस्टिंगचं पण आहे आणि इकडनं सर इलिया इम्पे यांचं. आजच्या आपल्या घटनेमध्ये जे कलम 50 दिसते तुम्हाला, ठीक आहे, काय कलम 50, जे कलम 50 सेपरेशन ऑफ पॉवर, म्हणजेच न्यायव्यवस्था आणि कार्यपालिका ही एकमेकांपासून वेगळी आहे, यांच्या शक्ती एकमेकांपासून वेगळी आहे. याचं श्रेय जर कोणाला द्यायचं तर सर इलिया इम्पे यांना द्या. जे आज तुम्ही बघताय आपल्या घटनेतलं, भरपूर विद्यार्थ्यांना हे कळत नाही की नेमकं चालू काय आहे. भरपूर आता आपण एक बघतोय की कलम 50 मध्ये काय दिलंय की न्यायव्यवस्था आणि कार्यपालिका ही वेगवेगळी, बरोबर. मग झालं काय, त्यावेळेस 1773च्या ॲक्टने असं झालं की वॉरन हेस्टिंग याचंही कंट्रोल ह्या अधिकाऱ्यांवरती आणि या प्रांतावर आलं आणि सर इलिया इम्पे यांचं पण आलं, दोघांचं आलं. ठीक आहे, मग झालं काय, सेटलमेंट ॲक्ट पास झाला. आणि सेटलमेंट ॲक्टने काय सांगितलं, सर जरा शांत बसा, हे तुमचं कार्यक्षेत्र नाही. सर इलिया इम्पे, सुप्रीम कोर्टाला यांचं कार्यक्षेत्र लिमिट करण्यात आलं. ठीक आहे, लिमिटेड ठेवा, हे जे काम आहे ना हे वेगळं आहे आणि तुमचं काम ते नाही, तुमचा हस्तक्षेप इथं नको. ठीक आहे, चल. आता झालं असं की जे 1773च्या ॲक्टने काय 1773च्या ॲक्टने आपण पॉवर ट्रान्सफर केले होतं, बरोबर. ह्या पॉवर ट्रान्सफर केले होतं कोणाला, वॉरन हेस्टिंग यांना. मी तुम्हाला त्यावेळेस आणि ह्यावेळेस कॅल्क्युलेट आणि कम्पेअर करून दाखवतोय. आज जे तुम्ही आपलं कार्यपालिका म्हणजे आपले जे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर्स बघतायत त्यांचं मूळ तुम्हाला इथं दिसणार काय आहे, कसं आहे बघा. आता यांचे जी परिषद होती, ठीक आहे, ही जी परिषद होती प्लस वॉरन हेस्टिंग होते, यामध्ये वॉरन हेस्टिंग होते, बरोबर. ही जी परिषद निर्माण झाली होती याच्यामध्ये वॉरन हेस्टिंग होते. मग ही जी परिषद होती ही कोणती परिषद होती, ही होती कार्यकारी आणि कायदेकारी, एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे, ही एक्झिक्युटिव्ह बॉडी होती. आता सर एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे काय हे तुमच्या पुस्तकात दिले. हां, एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे बघा, एक्झिक्युटिव्ह बॉडी होती परंतु कायदेकारी म्हणजेच लेजिस्लेटिव्ह फंक्शन सुद्धा करत होती. कायदेकारी बॉडी होती, कार्यकारी बॉडी होती, परंतु कायदेकारी फंक्शन्सही काम करत होती. म्हणजेच थोडंसं समजून घ्या बारीकपणे, जे कार्यकारी आहेत ते कायदेकारी पण फंक्शन्स करत होते. म्हणजेच काय, त्यावेळेस काय होतं की कार्यकारी आणि इथं होते
कायदेकारी म्हणजेच काय, जे कार्यकारी तुम्हाला दिसत आहेत हे उच्चस्थानी होते, ठीक आहे, यांची लेवल हाय होती. हां, म्हणजे इथं हे सुप्रीम होते, हे सुप्रीम होते, ठीक आहे, हे सुप्रीम होते, हे उच्च होते. हां, आणि हे सुप्रीम नव्हते. परंतु हे कधीची घटना आहे, ही आहे 1773ची. आत्ताची स्टोरी काय आहे, आत्ताची स्टोरी काही उलटी आहे. आत्ताची स्टोरी तुम्ही जर असं बघितलं तर कायदेकारी इथं येतात आणि कार्यकारी इथं येतात, कार्यकारी खाली येतात. म्हणजेच याला म्हणतात एक्झिक्युटिव्ह सुपरमेसी. 1773ची जी होती ती एक्झिक्युटिव्ह सुपरमेसी होती. परंतु आता सध्या नाव आत्ताची सुप्रिमेसी आहे ती आहे लेजिस्लेटिव्ह सुप्रिमेसी. सर काहीच समजलं नाही, सर डोक्याच्या वरून जाते. बघा, आपले माननीय ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लिमेंट श्री नरेंद्र मोदी, बरोबर, काय आहेत, त्यांचं पहिलं फंक्शन काय आहे, ते आहे लेजिस्लेटिव्ह, ते आहे कायदेकारी. कायदेकारी व्यक्ती कार्यकारी काम करू शकतोय, म्हणजेच कार्यकारी काम ते करतात, बरोबर. थोडासा बारीक टर्म आहे, समजून घ्या. म्हणजेच एक लेट्स सपोज रोहित शर्मा आहे, बरोबर. रोहित शर्मा बॅट्समन आहे पण बॉलिंग करू शकतो. त्याचं जे प्राईम जे काम आहे ते काय आहे, ते आहे बॅटिंग करणं. दुसरं काम जर त्याला मिळालं तर ते काय, बॉलिंग, बरोबर. म्हणजेच प्राईम काम काय आहे, लेजिस्लेटिव्ह. त्यावेळेस प्राईम काम काय होतं, कार्यकारी. तुम्ही आता जर आपले बघसा जिल्हाधिकारी वगैरे, कार्यकारी आणि न्यायदंडाधिकारी कार्यकारी येते, कायदेकारी नाही. कायदे करण्याचा अधिकार कोणाला, संसदेला, ठीक आहे. ओके, आय होप इट इज क्लिअर. मग झालं असं की आता ही जी स्टोरी मी तुम्हाला सांगितली, कार्यकारीपासून कायदेकारी आणि कायदेकारीपासून कार्यकारी, ही कशी चेंज झाली. अगोदर कार्यकारी सुपरमेसी होती, म्हणजे एक्झिक्युटिव्ह सुपरमेसी होती. आता काय आहे, आता लेजिस्लेटिव्ह सुपरमेसी आहे, बरोबर. आता ही स्टोरी कशी उलटी झाली, स्टोरी कशी उलटी झाली. त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह सुपरमेसी होती, आता लेजिस्लेटिव्ह सुपरमेसी आहे, बरोबर. चला नेक्स्ट टर्म बघा. लेक्चर जर आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला लेक्चर कसं वाटतं, ठीक आहे. चल, आपण काय बघितलं की 1773चं आपण हे बघितलं. मग त्यानंतर काय झालं की 1773चा ॲक्ट होता, तो आला. ब्रिटिशांनी काय म्हटलं की आता ईस्ट इंडिया कंपनी ती 1600 आली, तिनं सर्व काही रचलं, इथल्या राजकारणामध्ये घुसली, इकडचे कामं तिकडं, त्याचे कान भर असे कर, त्यांनी सर्व उभं केलं. आणि एक दिवशी तुम्ही येतात, एक रेग्युलेटिंग ॲक्ट पास करतात आणि आमच्या छातीवर बसतात. ईस्ट इंडिया कंपनी कबूल करणार आहे का, नाही. ईस्ट इंडिया कंपनी कॉपरेटच करत नव्हती. ईस्ट इंडिया कंपनी म्हणायची नाही नाही तुम्ही असं नाही, वाद निर्माण झाले. परंतु त्यावेळेस एक त्यांचे PM होते, पिट्स ॲक्ट आला होता 1781चा. पिट्स द यंगर म्हणायचे त्यांना, पिट्स द यंगर. हां, त्यांचे वडील पण PM होते त्याच्या अगोदर, कारण ते ओल्डर यंगर असं असते, ठीक आहे. पिट्स द यंगर हा ॲक्ट आला. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की बाबा ईस्ट इंडिया कंपनी आम्ही पैसे दिलेत, आम्ही इथं संसद चालवते, तुम्ही आमच्या याच्यातून सर्व हे करतायत, म्हणून काय आम्ही बॉस आहे, आम्ही बॉस आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनी, जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ती भारतात जे क्षेत्र होल्ड करते, जे क्षेत्र म्हणजे आपले जे बंगाल, बिहार, ओरिसा वगैरे जे काही क्षेत्र होल्ड करते ना, ते कोणाचे क्षेत्र आहे, ते ब्रिटिशांचे आहे. आणि ते ट्रस्ट म्हणून होल्ड करतायत. काय ट्रस्ट म्हणून होल्ड करतायत. हे कोणी सांगितलं, हे पिट्स द यंगर यांनी सांगितलेलं आहे. चला, आता होतंय काय, इथं यांनी जे दोन डायरची उभं केले होते. डायरची म्हणजे काय, तुम्ही आता बघा, जे आपण सुरुवातीला काय बघितलं, बोर्ड ऑफ, जे तुम्ही 1909 आणि 19च्या कायद्यामध्ये बघतात, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी आणि ते सुरुवात इथं होती डायरची म्हणजे काय, द्विशासन त्यांनी 1773च्या याच्याने चालू केलं होतं. काय, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ओके, हां सॉरी, बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ह्या दोन गोष्टी. आता इथं काय होतं, इथं राजकीय लष्कर वगैरे हे सर्व होतं, इथं होतं व्यापारी. ठीक आहे, म्हणजेच काय केलं त्यांनी, डिवाईड केले. ईस्ट इंडिया कंपनीची पॉवर त्यांनी डिवाईड करून टाकली होती. ठीक आहे, चला. आता झालं काय, याच्यामध्ये भरपूर ॲक्ट पास झाले होते. तुम्हाला माहिती आहे की 1773, 93, 13. आता 13मध्ये फक्त बघा पॉलिटिकल व्ह्यूने 13मध्ये काय एवढं काही नाही आहे. फक्त ज्या 1813मध्ये एवढं काय नाही, परंतु 1833मध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. आता 1833मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात की बाबा बघा 1813मध्ये ते पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली ब्रिटिशांनी काय केलं होतं, ईस्ट इंडिया कंपनीला हळूहळू कमकुवत करत आले होते. ठीक आहे, 1813मध्ये त्यांना फक्त एकच अधिकार होता की चहाचा आणि चीनबरोबर एवढेच व्यापार होते. परंतु 33मध्ये अजून बंधनं टाकण्यात आली. ठीक आहे, एवढं पॉलिटिकली एवढं विचारत नाही. ठीक आहे, जनरल म्हणजे जर तुम्ही असं बघितलं तर पॉलिटिकली जर बघितलं, पॉलिटिक्सच्या हिशोबाने तर 1833चा इम्पॉर्टंट ठरतो कायदा. ठीक आहे, आता झालं असं की जे आपण बघितलं होतं 1773च्या ॲक्टमध्ये, काय मी सुरुवात म्हटलं होतं कशाची सेंट्रलायझेशनची. हां, सेंट्रलायझेशन कशाचं, बॉम्बे प्रांत, इथं मद्रास प्रांत आणि इथं बंगाल प्रांत. ठीक आहे, यांचं सेंट्रलायझेशन झालं होतं 1773 पासून. ते संपलं कधी, पूर्ण कधी झालं, पूर्ण झालं ते 1833च्या ॲक्टने. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस पूर्ण झालं त्यावेळेस नाव चेंज झालं. कशाचं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. कोण, बेंटिंग. गव्हर्नर आपण काय बघितलं होतं, गव्हर्नर जनरल जो बंगालचा झाला होता तो कोण, वॉरन हेस्टिंग. आणि तो काय झाला होता, कारण त्याला लिगल आपलं लेजिस्लेटिव्ह पॉवर गेल्या होत्या. बरोबर, आता इथं लेजिस्लेटिव्ह पॉवर पूर्ण झाले, इथं पूर्ण झालं, हे सेंट्रलायझेशन पूर्ण झालं. इथं सेंट्रलायझेशन पूर्ण झालं म्हणून नाव काय चेंज केलं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. मग कोण आहे, हे बेंटिंग. ठीक आहे, ओके. मग इथून पुढं काय घटना झाली की बाबा हे सेंट्रलायझेशन आपण का म्हणतोय, काय गरज आहे सेंट्रलायझेशनची. कारण ब्रिटिशांची सुरुवातीपासून एक पॉलिसी होती, त्यांना सर्व गोष्टी स्वतःच्या हातात पाहिजे होत्या, होल्ड पाहिजे होता सर्व गोष्टींचा. आता ईस्ट इंडिया कंपनी इथपर्यंत होती, परंतु ईस्ट इंडिया कंपनीला इथपर्यंत येता काय केलं, संपवून टाकलं. म्हणजेच काय, त्यांचे जे आपण म्हणतो ना टूथलेस आहेत, बिना दाताचे, तसे करून टाकले 1833पर्यंत. आणि 53पर्यंत तर ईस्ट इंडिया कंपनीचं काहीच नव्हतं राहिलं. म्हणजे ब्रिटिशांचा कंप्लीट होल्ड आला होता कशावरती, ईस्ट इंडिया कंपनीवरती. म्हणून पुढचा जो ॲक्ट पास झाला होता 1853चा, 1853चा जो ॲक्ट पास झाला होता ना, त्याला शेवटचा ॲक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे जे 20 वर्षानं जे 73 चालू होतं बघा, 1773 पासून जे चालू होतं ना ते 1853ला संपलं. म्हणजे एवढा कार्यकाळ लागला ईस्ट इंडिया कंपनीला कंट्रोल करण्यासाठी. परंतु झालं असं की 53मध्ये पण ईस्ट इंडिया कंपनी कंट्रोलच होत नव्हती. आता का होत नव्हती, काय कारण होतं, तर याचं कारण तुम्हाला 1833च्या ॲक्टमध्ये दिसेल. 1833मध्ये ज्यावेळेस मेकॉले समिती होती, 1833मध्ये ज्यावेळेस मेकॉले समिती होती, मेकॉले कोण हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, आणि नसेल माहीत आहे तुमचं पुस्तक किंवा नोट्स बघा, त्याच्यामध्ये दिलं मेकॉले समिती आली आणि त्यांनी असं सांगितलं की बॉस, हे जे कोऑर्डिनेटेड सर्व्हिस आहे ना, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ईस्ट इंडिया कंपनीचा. मग ईस्ट इंडिया कंपनीचा आणि कोऑर्डिनेटेड सर्व्हिसचा त्यावेळेस म्हणजे जे IAS बनायचे, ठीक आहे, IAS बनायचे ते कसे बनायचे, तर काय होतं, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होतं ना, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होतं ना, COD, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होतं. हे काय करायचं,
एक हेल्सबेरी पॅट्रोनेज सिस्टम होतं. हेल्सबेरी पॅट्रोनेज सिस्टम म्हणतात त्याला. हेल्सबेरी पॅट्रोनेज सिस्टम म्हणजे काय, तर इंग्लंडमध्ये, ठीक आहे, इंग्लंडमध्ये एक कॉलेज होतं हेल्सबेरी नावाचं. आता इथून IAS निवडले जायचे. निवडले जायचे म्हणजे काय, विषय असा होता की जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहेत ना, यांच्याकडनं एक रॉयटरशिप म्हणजेच स्कॉलरशिप, एक प्रकारे स्कॉलरशिप मिळायची. हे स्कॉलरशिप मिळायची कुणाला, हे त्याच व्यक्तींना द्यायचे जे त्यांच्याशी लॉयल राहायचे म्हणजे काय, जवळचेच, नातेवाईकाचेच. म्हणजेच होत काय होतं, हे जवळचे व्यक्ती. आता कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कोणाचं होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं ईस्ट इंडिया कंपनीचं. मग ईस्ट इंडिया कंपनी जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होतं ते काय करायचं, ते जवळचे व्यक्ती यांना स्कॉलरशिप द्यायचे आणि स्कॉलरशिप दिल्यानंतर हे हेल्सबेरीमध्ये जायचे, तिथून IAS व्हायचे आणि कंपनीला वाचवायचे. म्हणजेच काय, हे जे काही कंपनी टिकून आहे ही कोणाच्या भरोशावर टिकून आहे, बाबू लोकांच्या. त्यावेळेचे जे बाबू लोक होते, त्यावेळेस जे IAS बनायचे ते असे बनायचे, बरोबर. मग आता हे कोणाच्या लक्षात आलं, हे आलं मॅकॉलेच्या लक्षात की हे जे IAS सिस्टम आहे, ही जी सिस्टम आहे ही ईस्ट इंडिया कंपनीला वाचवते. ईस्ट इंडिया कंपनीला वाचवते. कशी वाचवते, कारण IAS बनण्यासाठी खुली स्पर्धा नव्हती. म्हणजेच कोणीही इतर व्यक्ती IAS बनू शकत नव्हता, अदर दॅन काय, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कडनं त्यांना स्कॉलरशिप घ्यावी लागायची, बरोबर. आणि स्कॉलरशिप कोणाला मिळायची, जे कंपनीच्या जवळचे राहायचे आणि तेच IAS व्हायचे आणि तेच वाचवायचे ईस्ट इंडिया कंपनीला. मग मॅकॉलेला हे ज्यावेळेस कळालं ना की ही प्रोसेस चालू आहे, मॅकॉलेने काय केलं, मॅकॉलेने एक रेकमेंडेशन केली मॅकॉलेने. काय, सर खुली स्पर्धा करा. जर कंपनीला संपवायचं आहे तर खुली स्पर्धा करा. परंतु त्यावेळेस आहे ना, ज्यावेळेस असं एक प्रपोजल आणलं गेलं मॅकॉलेकडनं, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि ईस्ट इंडिया कंपनीकडनं एवढा स्ट्रॉंग अपोज आला आहे, एवढा स्ट्रॉंग अपोज. कारण बघा, तुम्ही एवढ्या वर्षापासून जर कंपनी राज करते, एवढा पैसा त्यांनी कमवला आहे, तर तुम्हाला माहीत आहे ते ब्रिटिश संसदेमध्ये पण त्यांचा इम्पॅक्ट करू शकत होते, तिथंही करू शकत होते. म्हणून काय केलं, त्यावेळेस बेंटिंग म्हटला, रुक जाओ भाई, देखते काय चालू आहे. तर मग काय केलं, थोडी देर केलं, रुक जाओ. म्हणजे 53 पर्यंत कंपनीचं काय झालं, सर्व्हाइव्ह केली अजून 20 वर्ष पुढच्या संधीपर्यंत. परंतु 53ला डलहौसी याने काय केलं, पागल सुलतान डलहौसी काय केलं त्याने, ओपन IAS बनायचंय, एक्झाम द्या, खुली स्पर्धा ठेवा, ठीक आहे. म्हणून पहिले IAS होणारे, पहिले ICS परीक्षा पास होणारे व्यक्ती कोण, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, ठीक आहे. लेक्चर पटलंय तर कमेंट करा की अजून याच्यावरती पुढचे पार्ट्स येणार लवकर. तसं आम्ही लवकर घेऊनच येऊ, परंतु तुम्ही एक सांगा की लेक्चरची प्रोसेस कशी आहे, तुम्हाला समजतंय का नाही. चला, सो इथपर्यंत 1853 पर्यंत गोष्ट क्लिअर आहे. चला, हां, 1853 पर्यंत गोष्ट क्लिअर आहे. मग 1853ला यांनी काय म्हटलं, 1853ला यांनी म्हटलं लास्ट चार्टर ॲक्ट. लास्ट, बघा आपण दोन्ही भाषामध्ये घेतोय, मराठीही घेतोय, इंग्लिशही घेतोय. कारण काय, आहेत आपले काही विद्यार्थी आहेत जे इंग्लिशमध्ये त्यांना समजते काही गोष्टी, काही मराठीमध्ये समजते, म्हणून आपण बायलिंग्वल चालू. तर लास्ट चार्टर ॲक्ट. आता याला लास्ट चार्टर ॲक्ट काय म्हटलं होतं की आता ईस्ट इंडिया कंपनी तर ऑलमोस्ट आपण यांचं कबरडं मोडलं आहे, ह्यांच्याजवळ करण्यासाठी आता काहीच नाही आहे. मग यांना काय, अमर्याद सनद देऊन टाका. म्हणजे पहिले जे 20 वर्षाची तरतूद होती ना ती कॅन्सल करून टाकली. मग आता अमर्याद सनद करा, तुम्हाला काय करायचं तर किती वर्षापासून. चला, आता इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. पण नेमकं डलहौसीने ज्या काही गोष्टी केल्या किंवा सामाजिक गोष्टी ज्या उघडल्या, त्याच्यामध्ये काय होत होतं,
त्याच्यामध्ये घडून आला पुढचा काय, पहिले स्वातंत्र्य युद्ध, पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणू आपण, ठीक आहे, किंवा पहिले स्वातंत्र्य युद्ध काय 1857, वॉर ऑफ इंडिपेंडन्स, वॉर ऑफ इंडिपेंडन्स पहिला 1857 वॉर ऑफ इंडिपेंडन्स, पहिला उठाव. ते सिपाई म्हणायचे, म्युटनी सिपाई म्हणायचे, विद्रोह म्हणायचे, आपण वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणतोय. कारण काय, हा खरंच वॉर ऑफ इंडिपेंडन्स होता. कारण याचं एक कारण असं आहे की ब्रिटिश एकदम थोडक्यात वाचले होते. म्हणजेच असं म्हणतात की ज्या वेळेस आपले स्वातंत्र्य सैनिक ज्या वेळेस जे रेल्वे रूट आहे ना, रेल्वे रूट हे उखाडून टाकत होते, फेकत होते, त्याच्या बाजूलाच, त्याच्याच एक 10-15 फूट बाजूला एक टेलिग्राफची लाईन जात होती. त्यावेळेस ब्रिटिश एकमेकांशी कनेक्टेड होते या टेलिग्राफ, आणि त्यामुळे हालचाली कळत होत्या भारतीयांच्या. ठीक आहे, भारतीयांच्या हालचाली कळत होत्या ह्या टेलिग्राफ लाईनीने, आणि ते रेल्वे रूटच्या बाजूनच असतात. त्यावेळेस झालं काय, रेल्वे रूट तर काढून फेकले, परंतु ह्या टेलिग्राफ लाईनीला काही टच नाही झालं. आणि ब्रिटिशांना नेमकं काय घडतंय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होण्यासाठी किंवा एका ठिकाणची माहिती दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी याच्याने मदत झाली. म्हणजेच काय, जर ही वायर तुटली असती तर परिस्थिती काही वेगळी असते. ठीक आहे, चला ठीक आहे. मग झालं असं की 1857चं स्वातंत्र्य युद्ध झालं. त्यानंतर ब्रिटिशांना एक कळालं की भाई अब नहीं होगा, अब कुछ अलग करना पड़ेगा. म्हणून काय 1858चा कायदा आला. ठीक आहे, 1858 आपण ज्याला राणीचा जाहीरनामा म्हणतो, राणीचा जाहीरनामा. या राणीच्या जाहीरनाम्याने काय केलं बघा, तुम्हाला असं वाटत असेल की हे हिस्ट्री आहे, नाही, दिस इज अ पार्ट विच इज टेकन फ्रॉम हिस्ट्री, पण हा पॉलिटीचा पार्ट आहे. आपण तेवढंच घेतोय जेवढं पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आहे. राणीचा जाहीरनामा आला. राणीच्या जाहीरनाम्यानंतर काय झालं, HMG गव्हर्नमेंट चालू झालं. HMG गव्हर्नमेंट म्हणजे हर मॅजेस्टी गव्हर्नमेंट. आणि जो भारताचा गव्हर्नर जनरल होता, ठीक आहे, तो काय केला, तो कॅन्सल केला. आणि काय आला, व्हाईसरॉय आला. हे पद आलं. पहिलं कोण तुम्हाला माहिती आहे, कॅनिंग होते. ठीक आहे, कॅनिंग, फर्स्ट व्हाईसरॉय कॅनिंग. बघा मी फॅक्च्युअल डेटा पण देण्याचा प्रयत्न करतोय, फॅक्च्युअल डेटा पण देतोय. आणि कारण राज्यसेवा म्हणा किंवा कंबाईन म्हणा, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून हे लेक्चर फ्रुटफुल असायला पाहिजे. तर व्हाईसरॉय झाले कोण, कॅनिंग. आता हे जे व्हाईसरॉय होते हे कोणाला जबाबदार होते, क्वीन, तिथली जी क्वीन होती, राणीला जबाबदार. म्हणजेच काय, राणी यांना प्रश्न विचारायची, काय चालू आहे तिकडं, काय चालू आहे भारतात, तू उत्तर देशील मला. म्हणजेच हे असं झालं. दुसरं त्यांनी काय केलं, ओके, कॅनिंग आले, राणीचा जाहीरनामा. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये आता जे लॉज होते त्यांना ॲक्ट म्हणायला लागले. ठीक आहे, राणीचा जाहीरनामाला त्यांना ॲक्ट म्हणायला लागले. आता एक झालं हे कंट्रोल, हे कोणाचा कंट्रोल झाला, व्हाईसरॉयच्या थ्रू. हे झालं राणीचं कंट्रोल, बरोबर. आता दुसऱ्या साईडनं कंट्रोल करायचं आहे. मग दुसऱ्या साईडनं कसं कंट्रोल करणार बघा. एक काय कंट्रोल झालं, इथं राणी आहे, बरोबर, कोण, व्हाईसरॉय, हे व्हाईसरॉय. आता भारतावर कंट्रोल पाहिजे तर दोन्ही साईडनं. मग इथं आहे राणीच्या समक, मतलब तिथली संसद कोणाला विचारणार, संसद विचारणार भारत मंत्री. संसद विचारणार भारत मंत्र्याला की काय चालू आहे. आता भारत मंत्री कोण होते, संसदमध्ये एक जे कॅबिनेट मिनिस्टर आहे, एक कॅबिनेट मिनिस्टर, कुठं, ब्रिटिश संसदमध्ये एक कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यांनाच भारत मंत्री बनवलं जायचं. आणि या भारत मंत्रीच्या अंतर्गत 15 सदस्यीय
15 सदस्यीय एक परिषद राहायची जी भारताला रिप्रेझेंट करायची, भारताला रिप्रेझेंट करायची, ठीक आहे. ज्याला ज्या परिषदेला भारतीय परिषद किंवा काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणायचे. आता याच्यामध्ये 15 सदस्य होते, ज्यांना लीड कोण करायचा? भारत मंत्री करायचा. भारत मंत्री जबाबदार कोणाला होता? पार्लमेंटला होता. आता एक लक्षात घ्या, ब्रिटिशांनी काय केलं? सेंट्रलायझेशन, प्युअर सेंट्रलायझेशन. म्हणजेच तुम्ही एक बघा, भारत आहे, इथले सर्व अधिकारी आहेत, हे कोणाला उत्तर द्यायचे? हे द्यायचे व्हाईसरॉयला, बरोबर. इथले सर्व जे कार्यकारी करणारे आहेत किंवा कायदेकारी करणारे आहेत, हे कुठं जायचे? हे भारतीय परिषद, ठीक आहे. भारतीय परिषद कोण हेड करायचं? भारत मंत्री. आणि तो कोणाला उत्तर द्यायचा? तो जायचा संसदला. इथं काय झालं? इथले जे अधिकारी आहेत म्हणजे कार्यकारी, जे काय करायचे? परफॉर्म करायचे, ते कोणाला उत्तर द्यायचे? ते व्हाईसरॉय उत्तर कोणाला द्यायचा? राणीला. म्हणजेच हे जे सिस्टम आहे, ही सिस्टम आहे, ही राणीने डेव्हलप केली किंवा तिथल्या संसदेने डेव्हलप केली. कंप्लीट सेंट्रलायझेशन. म्हणजे आता इथं सर्व गोष्टी कोणाच्या हातात होत्या? ब्रिटिश संसदेच्या. म्हणजे काय? कमॉन से यू आर नाव कॉलनी. म्हणजेच भारताला त्यांनी कॉलनी बनवलं. ओके. आता त्यांनी या ॲक्टला 1858च्या ॲक्टला काय नाव दिलं? ॲक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट. गुड गव्हर्नमेंट म्हणजे याच्या अगोदर काय बॅड गव्हर्नमेंट होती का? तसं नाही. ब्रिटिश लोक जर काही शब्द वापरत आहेत ना, तर त्याचा अर्थ जरा वेगळा असतो. गुड गव्हर्नमेंट म्हणजे काय की बघा भारतीयांनो, तुम्ही ना जी ही परिषद होती, ठीक आहे, याला बॉडी कोऑपरेट म्हटलं. बॉडी कोऑपरेट म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या सरकारवर केस करू शकता, बरोबर. आता पहिले आपण कोणी सुलतान वगैरे यांच्यावरती केस करत होते का? बादशाहवर केस करत होते? नाही. किंवा जर आपण काही खर्च करतोय तर आपण सरकारला विचारू शकत होतो, तुम्ही का खर्च करतोय? नाही, कोणालाच नाही. सुलतान बिलतान बादशाहला कोणालाच विचारू शकत होती की बाबा तुम्ही हे युद्ध का लढताय, तिथं का पैसा खर्च करतायत, इथं तुम्ही हे का उभं करतायत, ते का नाही. परंतु राणी असं म्हणत की वी आर गिव्हिंग यू गुड गव्हर्नमेंट. गुड गव्हर्नमेंट मीन्स व्हॉट? आन्सरेबिलिटी, अकाउंटेबिलिटी मीन्स गुड गव्हर्नमेंट. ठीक आहे. चल आगे. आता झालं असं की एवढा काही फायदा झाला नाही या ॲक्टने, जेवढं यांनी ओरडून सांगितलं. फक्त याचं काय झालं, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रीमलाईन झाली. जे आपण बघितलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एका लाईनीत आले, एकमेकांना आन्सरेबिलिटी आली. खरं जे काम चालू झालं होतं ना, ते 1861चा जो कायदा आहे, 1861चा कायदा, इथून काय झालं, इथून डिसेंट्रलाइज होणं चालू झालं. कारण इथं जी व्हाईसरॉयची जी होती ना, त्याच्यामध्ये 3 मेंबर जी परिषद होती, त्या परिषदेमध्ये 3 मेंबर नॉमिनेटेड राहायचे, व्हाईसरॉय नॉमिनेटेड. जर तुम्ही बघितलं असाल, इथं पटियालाचे महाराज होते, ठीक आहे. त्यानंतर सर दिनकर राव आणि तिसरे व्यक्ती बनारसचे महाराजा बनारस, असे 3 व्यक्ती होते. असे 3 व्यक्ती नॉमिनेटेड राहायचे. 1861चा जो कायदा होता, इथून काय चालू झालं, इथून झालं असं की हे जे 3 प्रांत होते, याचे जे गव्हर्नर होते, हे गव्हर्नर होते, ठीक आहे. झालं असं, इथून काय झालं, इथून ह्या सेंटर पॉईंटवरनं त्यांना ताकद देणं चालू झालं. म्हणजे काय झालं, डिसेंट्रलायझेशन. आता डिसेंट्रलायझेशनची काय झाली आहे, सुरुवात. आणि ही कोणी केली आहे, कॅनिंग. ठीक आहे, कॅनिंगपासून सुरुवात झालेली आहे. कॅनिंगने डिसेंट्रलायझेशनची सुरुवात चालू केली. आता 1861 आलं. त्यानंतर पुढचा जो कायदा होता तो 1892चा. 1892चा जो कायदा होता पुढचा. 1892मध्ये काय झालं, अजून काही गोष्टी झाल्या. काय गोष्टी म्हणजे तुम्ही बजेटवर डिस्कस करू शकतात, ठीक आहे, बजेटवर डिस्कस करू शकतात. त्यानंतर जे व्हाईसरॉयचं जे काउन्सिल होतं, म्हणजे जी परिषद होती, व्हाईसरॉयची जी परिषद होती, ठीक आहे, याच्यावरती नॉमिनेशन जे मेंबर होते
ते कुठून घ्यायचे? जे प्रांतीय मंडळ आहेत ना, जे प्रांतीय मंडळ आहे तिथून रेकमेंडेशन मागवायचे प्रांतीय मंडळावरती, ठीक आहे. आणि प्रांतीय जे मंडळ होतं इथून जमीनदार किंवा युनिव्हर्सिटीज किंवा इतर लोकांकडनं जे प्रांतीय मंडळ, जे प्रोव्हिन्शियल म्हणतात आपण ज्याला, ज्याला म्हणतात ना ते हे, आणि हे जे व्हाईसरॉय होतं हे सेंट्रल. म्हणजे काय झालं, इनडायरेक्ट आपण त्याला काय समजायला लागलो? इनडायरेक्ट आपण त्याला इलेक्शन समजायला लागलो, निवडणूक. इनडायरेक्ट आपण त्याला काय, निवडणूक समजायला लागलो. परंतु प्रत्यक्षात निवडणूक हा शब्द कधी आला का? नाही, निवडणूक हा शब्द आलेला नाही. थोडं शांत डोक्याने विचार करा, निवडणूक हा शब्द कधीच आला नाही. इवन जी संपूर्णतः मतदानाचा अधिकार द ग्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेला आहे संपूर्ण. दॅट वॉज अ बोल्ड स्टेप टूक बाय दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा. पुढं इवन 1919च्या कायद्याने पण फक्त 10%च आपल्याला हे भेटलं होतं मतदान. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी म्हणतात त्याला. पुढं 1892. तर 1892च्या कायद्याने काय झालं, काही जास्त अधिकार भारतापर्यंत आले. चला, म्हणजेच काय झालं, डिसेंट्रलायझेशन. आता एक जे व्यक्ती होतं ते थोडेसे पागल होते. कोण? कर्जन. याने काय केलं, ह्याने बंगाल प्रांताची फाळणी करून टाकली 1905ला. आता याचं काम वेगळं होतं, डोक्यात व्हायरस होता ॲज युज्युअल, काही गरज नव्हती, परंतु फाळणी करून टाकली. कारण काय होतं, जे आपण 1892ला बघतोय ना, याच्यावरती थोड्या बहुत प्रमाणात 1885ला काँग्रेस आहे ना, आय एम सो सॉरी, काँग्रेस ज्यावेळेस स्थापन झाली होती ना, तर 1892च्या कायद्यावरती थोड्या बहुत प्रमाणात का होईना प्रेशर पडलं होतं. काँग्रेसने प्रेशर टाकलेलं आहे. इनडायरेक्टली ते प्रेशर दिसत होतं 1892च्या कायद्याने, कारण डिसेंट्रलायझेशन झालं होतं जास्त प्रमाणात. चला, त्यानंतर कर्झनची जी कर्तृत्व होती, कर्झन याने 1905ला काय केलं, बंगालची फाळणी केली. आता बंगालची फाळणी करण्याच्या मागचा हेतू त्याने असं सांगितलं की प्रशासकीय सोय. परंतु याच्याने काय झालं, असं की जी परिस्थिती होती ती अजून चिघळली. त्याच्या जस्ट काही वर्षानंतर 1909ला काय आलं, मॉर्लेमेंटो सुधारणा आल्या. आता मॉर्लेमेंटो सुधारणा आल्या, मग यामध्ये आपल्याला काय मिळालं राजकीय दृष्ट्या? याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं? सर, एवढं काही मिळालं नाही आहे. याने फक्त काय केलं, याने सेपरेट मतदारसंघ मुस्लिमांसाठी ओपन करून टाकले, ज्याला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असं म्हणतात. सांप्रदायिक याचे जनक, विभागणी. ठीक आहे. आता हा जो मिंटो होता ना, हा होता व्हाईसरॉय. मॉर्ले हा होता भारत मंत्री. आता भारत मंत्री जो होता तो एवढी स्ट्रॉंग आणि पॉवरफुल पोस्ट होती की जी तुम्ही कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोलर बघत होते ना, ह्या दोघांचे अधिकार त्याला होते. म्हणजे त्यांच्यापेक्षा पॉवरफुल होता, त्यांना होल्ड करायचा. कोण? भारत मंत्री. कोण होता? मॉर्ले. आणि मिंटो जो होता तो व्हाईसरॉय होता. आता मिंटोच्या डोक्यामध्ये एक गोष्ट चालत होती, काय? सेपरेट करायचे यांना. यांना सेपरेट करायचे. का करायचे? कारण याचं एक कारण होतं बंगालची फाळणी. बंगालची फाळणीमध्ये जी एकी दिसली होती हिंदू मुस्लिमांची, एकत्र आपला देश दिसला होता, हे त्यांना खूपच होतं. डोक्यात त्यांना एकच चालू होतं की ही पॉवर आपल्याला सेपरेट कशी करता येईल. म्हणून त्याच काळात, त्याच्याच जवळच्याच काळात 1906ला मुस्लिम लीगची पण स्थापना झाली. आता हा एक घटक, राजकीय घटक, कम्प्लिटली राजकीय घटक. थोडंसं आपलं विजन ओपन करा. मी फक्त राजकीय गोष्टी बोलतोय. 1906ला काय झालं, मुस्लिम लीगची स्थापना झाली. मग त्यांना अजूनच जास्त हे झालं. मग त्यांनी काय केलं, पुढची जी घटना 1907ची, काय? काँग्रेसमध्ये फूट पडली. जहाल आणि मवाळ गट बाहेर एकमेकांपासून दूर गेले. मग काँग्रेस अजूनच कमजोर झाली. म्हणजेच काय, त्यांना राज्य करायला अजून स्कोप मिळाला. ब्रिटिशांना राज्य करायला अजून स्कोप मिळाला.
मग त्यांनी काय केलं, 1909च्या कायद्याने मुस्लिमांना सेपरेट इलेक्टोरेट दिलं, राखीव जागा वेगळे. कारण फक्त राजकीय होतं, त्यांना डिवाइड अँड रूल ही पॉलिसी खेळायची होती. मग आणि त्यांच्यासाठी त्यांनी कोणतं फेवरेबल ग्राउंड केलं आहे, मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, काँग्रेसमध्ये फूट झाली होती. आणि त्याच्या जस्ट नेक्स्ट इयर काय 1908ला जे मास लीडर होते कोण, लोकमान्य टिळक यांना अटक झाली, राजद्रोहाचा खटला भरला. म्हणजे तुम्ही आर यू गेटिंग दिस, ही क्रॉनॉलॉजी बघताय तुम्ही काय चालू आहे, ब्रिटिश लोक कसा खेळ खेळतात आपल्याबरोबर, ठीक आहे. मग 1909 मध्ये आपल्याला एवढं काही मिळालं नाही जेवढं मिळायला पाहिजे होतं, ठीक आहे. आणि त्यांनी असं डिवाइड अँड रूल आणि ही पॉलिसी चालू केली. परंतु झालं असं की पुढची जी घटना आहे, ठीक आहे, जस्ट अ सेकंड, हां झालं असं की जे आपण बघतोय काय 1773ला आपण सेंट्रलायझेशन बघितलं, जे संपलं कधी 1833ला, ठीक आहे. 1861ला जे आपण सेंट्रलायझेशन जे आपण डिसेंट्रलाइज करत गेलो ते संपतंय कधी 1935च्या कायद्याने 35-37 मध्ये संपत येते, बरोबर. आता ही घटना झाल्या. आता 1773 पासून ते 1909 पर्यंत आपल्या हातात असं काय आलंय की आपण स्वतःला स्वतंत्र झालो असं म्हणता येईल. 1773 पासून 1909 पर्यंत आपल्या हातात काय आलं असं की आपण त्यांना स्वतंत्र असं म्हणता येईल. सरण मॅम, तसं काहीच झालं नाही आहे. अजूनही त्यांच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवरती आपले नॉमिनेटेड मेंबर जात आहेत, इलेक्शन तर आलंच नाही, ठीक आहे. स्वातंत्र्य म्हणूच शकत नाही कोणत्याच दृष्टिकोनात नाही. उलट आपले जे मास लीडर होते त्यांना त्यांनी जेलमध्ये टाकून दिले. आपल्यामध्ये डिवाइड अँड रूल पॉलिसी खेळायला लागले, हिंदू मुस्लिमांपासून वेगळे केले. त्यानंतर पुढचा अजून 1919 कायदा, त्यामध्ये शीख इतर लोक, म्हणजेच काय डिवाइड करतायत, ते आपल्या पॉवर्स डिवाइड करतायत. म्हणजेच काय होतंय, आपल्याला स्वतंत्रता मिळते का, नाही. मग बघायला गेलं ना 1909 ते 1947 एक 37 ते 38 वर्षात असं काय झालं की आपण स्वतंत्र झालो. 37 ते 38 वर्षात असं काय झालं की आपल्याला स्वतंत्रता मिळाली. बघा, स्वतंत्रता मिळण्यामध्ये मी असं कधीच म्हणणार नाही की एकमेव व्यक्तीचा हात होता, परंतु ज्या माणसाकडं प्लॅन आहे, रोडमॅप आहे, त्या माणसाला अप्रिशिएट करायला पाहिजे. कारण आपण स्वतंत्रता मिळवण्यासाठी हजारो लाखो लोकांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलेलं आहे, किंबहुना फाशीवर लटकलेले आहेत, बरोबर. म्हणजेच त्या प्रत्येकाचं, माझ्याकडे ती लिस्ट नाही आहे, कदाचित हे एवढं आयुष्य कमी पडेल प्रत्येक माणसाचं नाव घ्यायला आणि त्यांचे ऋण फेडायला, परंतु आपण फक्त इथं पॉलिटिकली डिस्कस करतोय, ठीक आहे. म्हणजे तुम्ही फक्त एवढं बघा की मी तुम्हाला शिकवण्याच्या याच्यातून सांगतोय, ठीक आहे. स्वतंत्रता मिळवण्यासाठी द ग्रेट मॅन अराइव्ह, कोण, महात्मा गांधी. महात्मा गांधी आले 1915ला, ठीक आहे, भारतात. आता इथून ज्या सर्व गोष्टी होत आहेत की आपण स्वतंत्रता कशी झालं, हां. आता पहिली गोष्ट, आपल्याला ब्रिटिशांनी फक्त मिलिटरी बेसवर कॅप्चर केलं होतं का, नाही. तर त्यांनी पॉलिटिकल आणि लीगल ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे आपल्याला सर्व बाजूंनी पॅक केलं होतं. त्यांनी कॉलनी बनवली होती ती, बरोबर. त्यांचं कारण की तुम्ही जसं ते म्हणायचे की आमच्या याच्यावरती सूर्य कधी मावळत नाही, हे ते भरपूर गोष्टी करायचे. परंतु महात्मा गांधी आले आणि दरम्यान काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पण झाल्या, जसं की 1914चं वर्ल्ड वॉर, ठीक आहे, वर्ल्ड वॉर, याच्यानेही इम्पॅक्ट पडला. त्याच्यानंतर सेकंड वर्ल्ड वॉर पण झालं होतं, त्याच्यानेही इम्पॅक्ट पडला. आता ह्या सर्व गोष्टी ना आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. परंतु एक लक्षात ठेवा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कळाल्या आहेत किंवा नाही मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. आणि लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा नवीन पार्ट जो आपण याच्याशी रिलेटेड पुढचा घटना निर्मिती, त्यामध्ये आपण इन डिटेल बघणार आहोत, ठीक आहे. सो आपण आज ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितलं, ठीक आहे.
ऐतिहासिक म्हणजेच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. सो आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग विदर्भ IAS. हॅव अ नाईस डे. थँक्यू.